कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे केजे सोमय्या वरिष्ठ व केजे रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार प्राप्त महाविद्यालय 2025-26 प्रवेश देणे सुरू आहे। बीकॉम, बीएससी, बीए व बीएससी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, AI and ML, BSc in Data Science व MSc in Analytical Chemistry हे नवीन अभ्यासक्रम सुरू। अत्याधुनिक सुविधा, उद्योगातील तज्ञांसह अनुभवी उच्च शिक्षित व PhD पदवी प्राप्त प्राध्यापक, उत्कृष्ट शैक्षणिक परंपरा, आघाडीच्या कंपन्यांमध्ये प्लेसमेंटसाठी मदत, महत्त्वाकांक्षी विद्यार्थ्यांसाठी तयार केलेल्या अत्याधुनिक अभ्यासक्रमासह भविष्याकडे वाटचाल करा। 100% विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिपची सुविधा, विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह व मेसची सुविधा, फ्री वायफाय सुविधा। अधिक माहितीसाठी आत्ताच संपर्क करा। केजे सोमय्या वरिष्ठ व केजे रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय कोपरगाव। कोपरगाव तालुक्यातील मढी बुद्रुक येथे आज बुधवारी 16 जुलै पहाटेच्या सुमारास डाळिंब चोरीचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे। शेतकरी अर्जुन गवळी यांच्या सतर्कतेमुळे चोरी करणारे चोरटे सापळ्यात अडकले। पहाटेच्या सुमारास त्यांच्या शेतामध्ये संशयास्पद लाईट चमकताना दिसला। शंका येताच त्यांनी शेतात धाव घेतली असता काही चोरटे डाळिंब तोडत असल्याचे निदर्शनास आले। गवळी यांनी जोरदार आरडाओरडा केला असता चोरांची एकच धांदल उडाली। घाई गडबडीमध्ये चोरट्यांनी 2 मोटरसायकली शेतातच टाकून दिल्या आणि अंधाराचा फायदा घेत पळ काढला। शेतकऱ्यांच्या फळबागाही सुरक्षित राहिलेल्या नसल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे। परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलिसांना कळवले। कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी आपल्या फौजफाट्यासह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। पोलिसांनी घटनास्थळावरील 2 दुचाकी ताब्यात घेतल्या असून अवघ्या काही तासातच पोलिसांनी चोरी प्रकरणी गोरख सहकारी बर्गे राहणार दहिवडी तालुका सिन्नर आणि गौतम विष्णू जगताप राहणार रामपूर सिन्नर या दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे 30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सदरची कारवाई ही पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वैशाली मुकणे चौधरी, मधुसूदन दहिफळे, संदीप बोठे, किसन सानप आणि शेख अमोल फटांगरे, नवनाथ गुंजाळ, ऋतिक बेनके आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे। मी अर्जुन दिलीप गवळी राहणार मढी बुद्रुक। एक साधारण 4:30 पावणे 5 वाजता आमच्या पुतण्याचा फोन आला बुवा, डाळिंब बागेमध्ये गाड्या दिसताय। तर आम्ही तिथं आल्यानंतर बघितलं 2 मोटरसायकली आणि माल पडलेला होता। तर आम्ही थोडं सर्च केल्यानंतर आम्हाला असं आढळलं कोणतरी आहे इथं। तर आम्ही आपल्या कोपरगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधून कोळी साहेब व त्यांच्या टीमने जलद कारवाई करून 6-6:30 वाजताच वावरात होऊन त्यांच्या पद्धतीने तपास करून आमचा जो मुद्देमाल होता आणि ते गुन्हेगार पण पकडले बुवा। म्हणजे एकदम कायदेशीर कारवाई झाली। पण आमचं असं म्हणणं आहे येऊन जे पुढं काय आमचा शक्यता वासा ज्यादा माल गेलेला आहे त्याचं पण कारवाई करून ते सगळं निष्पन्न हो आणि त्यांना चांगली कठोर शिक्षा हो बुवा। कारण आमचे तिथे भरपूर असा भाजीपाला वगैरे तर हे शेतीच्या दृष्टीने खूप घातक आहे। किती माल तुमचं गेला होता आणि किती परत मिळाला तुम्हाला काय सांगा? आता एक अंदाजे असा आहे डॉग स्क्वॉड वगैरे येणार होता, पण साहेबांनी त्यांच्या यंत्रणेने हे पकडल्यामुळं मग आम्ही इकडे आलो। अजून आम्ही बागे जाऊन बघणार आहे आमचा किती गेलाय काय टोटल।
आणि त्यांचं खूप सहकार्य लाभलं आम्हाला. म्हणजे आता तो माल साधारण 150 किलो आहे इथं आमच्याकडे दिलेला आहे त्यांनी, आणि कोपरगाव पोलीस स्टेशनचे आणि त्यांचे सर्वांचे आम्ही आभार मानतो. दिनांक 15/7/2025 च्या रोजीचे रात्री, त्याचबरोबर दिनांक 16/7/2025 रोजीचे पहाटे दरम्यान शेतकरी नामे अर्जुन दिलीप गवळी राहणार मडी बुद्रुक यांचे स्वतःच्या शेतीतील डाळिंबाची चोरी झाल्याची बातमी सकाळी मिळाली. त्यानुसार आम्ही तात्काळ प्रथम प्राधान्याने शेतकऱ्याचा माल चोरीस गेलेला आहे याचा विचार करून आम्ही तात्काळ घटनास्थळी आमच्या पथकासह रवाना झालो. तेथील पाहणी केली असता तिथे 2 मोटरसायकल मिळून आलेल्या होत्या आम्हाला. त्याच्यावरून आम्ही पहिला सर्वप्रथम पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला. त्याच्यामध्ये 150 किलो डाळिंब चोरीला गेलेले होते. त्यावरून पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला. त्याच्यानंतर घटनास्थळाची बारकाईने पाहणी करून त्याबरोबर मिळालेल्या दुचाकी याचे माहिती घेऊन, त्याच्या ओनरची माहिती घेऊन, त्याचबरोबर तांत्रिक तपासणी करून यातील आरोपितांचा शोध घेत असता आम्हाला बातमी मिळाली की गोरख सकाहरी बर्गे राहणार दहिवडी तालुका सिन्नर व त्याचा साथीदार गौतम विष्णू जगताप राहणार रामपूर तालुका सिन्नर या दोघांनी मिळून आपसात संगनमत करून सदर शेतकरी यांचे शेतातील डाळिंब 150 किलो डाळिंब चोरून नेलेले होते. यातील आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे. सदरचा गुन्ह्यामध्ये आरोपितांचा शोध घेणेकामी आमच्या कोपरगाव तालुका पोलीस ठाणे कडील पथकामध्ये प्राधान्याने महिला पोलीस उपनिरीक्षक सौ मुकणे मॅडम, पोलीस हवालदार दैफळे, पोलीस हवालदार बोटे, पोलीस शिपाई सानप, पोलीस शिपाई फटांगरे, पोलीस शिपाई गुंजाळ, चालक पोलीस शिपाई बेनके, त्याचबरोबर आमचे श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलचे पोलीस हवालदार धनाड यांनी मोलाची साथ दिली. त्यामुळे सदरचा गुन्हा दाखल झाल्यावर काही तासातच त्याचा उघडकीस आलेला आहे. सदर गुन्ह्यामध्ये शेतकऱ्याचे 150 किलो डाळिंब किंमत त्याची अंदाजे 30,000 रुपये आहे. हा पूर्ण आपण हस्तगत केलेला आहे आणि सदरचा मुद्देमाल हा नाशवंत असल्याने आपण तात्काळ शेतकऱ्याच्या ताब्यात देणार आहोत.